व्यंकट भाऊजी, माझ्या पोटची पोरं पण मला जाब विचारताय। यांच्या डोळ्यावरती भूल पडली तुमची, पण माझं तसं नाही। मी पूर्ती ओळखून आहे तुम्हाला। तुम्ही जशी गादी हडपली तसं हे समद हडपायचं तुमच्या डोक्यात आहे ना। जगासाठी कसलाही मोह नसलेला निर्मळ कीर्तनकाराचा मुखवटा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती चढवला। त्या मागचा कपटी स्वार्थी चेहरा पूर्ती ओळखून आहे। आई बस, खूप बोललीस। तू हे काय बोलतेस गंगू काकाला? त्याच्यासारख्या माणसाबद्दल असं काही बोलताना तुला काहीच वाटत नाही का ग? घ्या, पाहिलं व्यंकट भाऊजी तुमची मोहिनी? 9 महिने 9 दिवस मी माझ्या पोराला माझ्या पोटात वाढवली आणि आज मला डोळे दाखवतो। आई अगं, अरे मी आई आहे तुझी, तुझ्यासाठी तुझ्या हक्कांसाठी दिवस रात्र झटते मी, आणि तू मलाच ओरडतोस। तुझी गादी हिरवून घ्यावी म्हणून तुझ्या काकांनीच ते कुरकुंबेला इथं गावात आणून बसवलं। नाही आई, नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय। गैरसमज? हो आई, हो, कारण तू व्यंकू काकाबद्दल असाच नेहमी चुकीचा विचार करत आलीस। अहो मेहुणे साहेब, अहो असं काय बोलताय तुम्ही? सगळ्यांसमोर स्वतःच्या आईला खोटं ठरवताय तुम्ही। हे बघा दाजी, प्लीज तुम्ही आमच्या मध्ये नका पडू। अहो आम्ही तर फक्त तुम्हाला। अहो बरोबर बोलतोय तू। आई प्रत्यारोप करून स्वतःचे दोष झाकता येत नाही। तुला आणि दाजींला त्या पुंडलिक कुरकुंबेकडे जायची काय गरज होती? तुमच्या या खोट्यामुळे ना अख्ख्या गावात आपली बदनामी होते। माझ्यामुळे बदनामी? अधोक्षर, तू ज्या माणसांचा कैवार घेऊन माझ्याशी भांडतोयस ना, त्याच माणसांनी तुझ्या वडिलांची गादी अडपली होती। आई